नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच आपण आजच्या मधल्या ओळीचा भाग हा इतक्या सकाळी करत असताना 2-3 महत्त्वाचे मुद्दे टॅग केलेले आहेत. एक म्हणजे श्री राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये ठाण्याच्या एका पोलीस स्टेशनमध्ये NCR म्हणजे नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स इन्फॉर्मेशन रिपोर्ट दाखल करण्यात आलेला आहे. स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्याविषयी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जी वक्तव्य केली त्यापैकी एकाचा संदर्भ पकडून ही IPC कलम 500 आणि 501 अंतर्गत श्री राहुल गांधी यांच्या विरोधातली तक्रार आहे. त्या तक्रारीचा गोषवारा असा आहे की पब्लिक NC 455/2022 भादवी कलम 500 आणि 501 की जी तशी बेलेबल ऑफेन्स आहेत, पण काही म्हणजे 500 मध्ये 1 वर्ष आणि 501 मध्ये 2 वर्षापर्यंतची शिक्षा आहे, ज्याच्यामध्ये असं वक्तव्य करणं किंवा असं एखादं वक्तव्य करत करत एखादी अशी गोष्ट सांगणं की ज्यामुळं समोरच्या व्यक्तीच्या अब्रूची नुकसान होतं, म्हणजे त्याची अब्रू जाते, अशा पद्धतीचा IPC 500 आणि 501 सांगतो. तक्रारदार नामेसो वंदना सुहास डोंगरे, वय 50, राहणार महात्मा फुले मार्केट, पानसरे चाळ, ठाणे. विरोधक नामे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे खासदार श्री राहुल गांधी. 16/11/2022 रोजी 4 वाजता हिंगोली महाराष्ट्र येथे घडला, म्हणजे जो गुन्हा घडला तो त्याची थोडक्यात हकीकत. यातील तक्रारदार यांनी तक्रार दिले मजकूर काल 16/11/2022 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे खासदार श्री राहुल गांधी यांनी त्यांची महाराष्ट्रात हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजाकडे माफीनामा दिला होता. इंग्रजाकडे मला माफ करा, मी तुम्हाला मदत करतो असे पत्र दिले होते. तसेच ते इंग्रजाकडून पेन्शन घेत होते, ते देशाच्या विरोधात काम करत होते असे वादग्रस्त विधान करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केली, म्हणून माझी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे खासदार श्री राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार आहे. आता ही तक्रार आल्यानंतर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एक भूमिका घेतली. आता नाशिकमध्ये काल श्री संदीप देशपांडे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वेगवेगळे कार्यकर्ते तिथे होते, तर त्यांनी अशी भूमिका घेतलेली आहे की राहुल गांधी यांची जी उद्या होणारी सभा आहे की ज्या सभेला प्रियंका गांधी याही उपस्थित राहतील आणि महाराष्ट्र सोडण्याआधीची राहुल गांधी यांची एक महत्त्वाची सभा ती असेल, ज्याला महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही पूर्वी निमंत्रित करण्यात आलं होतं, पण श्री उद्धव ठाकरे आणि श्री शरद पवार दोघेही वेगवेगळ्या कारणामुळे तिथे जात नाही आहेत. तर या सभेमध्ये आम्ही त्यांना लक्षात राहील अशा पद्धतीची सभा उधळून दाखवू असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जाहीर केलेलं असल्यामुळं हा विषय इतक्यात मिटणार नाही, आणि म्हणूनच आपण श्री राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात घेतलेली जी भूमिका आहे ती त्यांच्या नव्या मोठ्या मांडणीचा भाग आहे का याचं विश्लेषण आपण मधल्या वेळीतनं करतो आहे. आणि ती जी मांडणी आहे ती मांडणी पुढे सुद्धा शिवसेनेला जड जाऊ शकते का, अडचणीत आणू शकते का, हेही आपल्याला समजून घ्यायचं आहे. आत्ता भारत जोडो यात्रा जी जयपूरमध्ये काँग्रेस पक्षाचं शिबिर झालं आणि त्यानंतर राहुल गांधी यांनी असं घोषित केलं की ते कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भारत जोडो करतील, पायी चालत पदयात्रा असेल. आणि त्यांचं काय म्हणणं आहे, तर भारत जोडो का करायचं आहे, तर श्री नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी यांनी या देशामध्ये जे राजकारण सुरू केलेलं आहे आणि त्या राजकारणाला पूरक अशी धर्माधर्मामध्ये विध्वंस करणारी जी मांडणी आहे त्या मांडणीमुळं या देशाच्या फॅब्रिक्सला कुठेतरी धक्का पोहोचतो आहे. भारतीय राज्यघटना, भारतीय समाज व्यवस्था, भारतीय प्रथा परंपरा ह्या अधिक इन्क्लुसिव्ह आहेत, पण त्या आता एक्सक्लुसिव्ह होतील. त्यातला एक विशिष्ट वर्ग बाजूला काढण्याचा प्रयत्न श्री नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी करते आहे. आणि म्हणून माझी अराजकीय यात्रा असेल, आणि हे फार महत्त्वाचं आहे, कारण मी जेव्हा पहिल्या दिवशी भारत जोडो यात्रेचं कव्हरेज करत होतो तेव्हा श्री कुमार केतकर, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, त्यात अगदी सतेज पाटील सुद्धा आले, योगेंद्र यादव, अशा सगळ्या मंडळींना हेच विचारलं होतं की ही अराजकीय यात्रा आहे म्हणजे काय नेमकं. कारण एक राजकीय पक्षाचा नेता अशा पद्धतीनं एक यात्रा काढतो तर ती अराजकीय तर असू शकत नाही. तर त्याच्यावरती त्यांनी त्यांचं जे आकलन आहे ते महाराष्ट्रासमोर मांडलं. पण श्री राहुल गांधी आणि श्री जयराम रमेश हे जे या यात्रेचं पूर्ण व्यवस्थापन करतायत त्यांची आजपर्यंतची मांडणी जर बघितली तर त्यांच्या मते ही अराजकीयच यात्रा आहे, आणि ती 2024च्या निवडणुकीच्या पुढे जाऊन आम्ही करत असलेली मांडणी आहे. मग त्यात काँग्रेस पक्षाचं भलं होईल का नाही होईल हा मुद्दाच नाही आहे. म्हणजे भारतीय लोकशाही व्यवस्थेला
भारतीय जनता पार्टी आणि श्री नरेंद्र मोदी यांच्या राजकारणामुळे जे नख लागलंय असं त्यांचं मत आहे, त्याला निवडणुकीच्या राजकारणाच्या पुढे जाऊन आपल्याला बघायचं आहे. म्हणजे या देशातलं जे सोशल फॅब्रिक्स आहेत त्याला नरेंद्र मोदी जे काही जो छेद देत आहेत त्याला आम्ही प्रतिवाद करतो आहोत आणि तो प्रतिवाद निवडणुकीच्या राजकारणाच्या पुढे जाऊन आम्हाला बघायचा आहे. आणि म्हणून मी म्हटलं की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भातली श्री राहुल गांधी यांची जी मांडणी आणि विशेषतः महाराष्ट्रात आल्यानंतरच ती का सुरू झाली, तर याच्या आधी ही यात्रा कुठं सुरू झाली, तर ती केरळमध्ये सुरू झाली जिथं डाव्यांचं राज्य आहे. तामिळनाडूमध्ये काँग्रेस पक्षच द्रविड पक्षाबरोबर सत्तेमध्ये, तेलंगणामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार नाही आहे, कर्नाटकमध्ये ते आहे आणि तिथे राहुल गांधी यांनी केलेली वक्तव्य आणि महाराष्ट्रामध्ये त्यांची पहिली देगलूरनंतरची झालेली नांदेडमधली सभा, तिथं ते काय बोलले होते, तर त्यांनी सांगितलं की मी केदारनाथला दर्शनाला चाललो होतो, मी तिथे पायी चालत चालत केदारनाथच्या तीर्थस्थळी पोहोचलो, पण तिथं एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेले एक गृहस्थ आलेले होते, त्यांचं वजन अधिक होतं आणि त्यांची मग माझी खूप चर्चा झाली. मग मी त्यांना विचारलं की तुम्ही देवाकडं काय मागितलं, मग त्यांनी सांगितलं, मग मी सांगितलं मी तर काही देवाकडं मागितलं नाही, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेल्या व्यक्तीनं मात्र स्वतःसाठी आरोग्य मागितलं. आणि जो व्यक्ती 100 किलोपेक्षा अधिक वजनाचा आहे, जो चॉपरनी येतो, जो देवाकडे जाताना सुद्धा कष्ट घेत नाही आणि तो मात्र स्वतःच्या आरोग्याची देवाकडे हमी मागतो, तर ही मांडणी करत असताच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती तिथं टिप्पणी केली आणि तिथंही ते सावरकरावरती बोलले. आणि हिंगोलीमध्ये तर त्यांनी सांगितलं की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांच्या समोर शरणागती पत्कारली, त्यांनी ब्रिटिशाकडनं पेन्शन घेतली, ते ब्रिटिश धार्जिन होते. तो राहुल गांधी यांची जी मोठी मांडणी आहे त्या मांडणीतला हा एक महत्त्वाचा घटक असू शकतो की स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांची जन्मठेपेची शिक्षा वगैरे झाली आणि ते पुन्हा अंदमान सोडून भारतात परत आले. त्यानंतर त्यांनी केलेल्या मांडणीमध्ये 2 महत्त्वाचे भाग आहेत, पुण्यभू आणि पितृभू. म्हणजे ही अशी भूमी की जी ही पुण्यभूमी आहे आपल्या सर्वांसाठी असं मानणारे आणि ज्यांचा जन्म इथे झालेला आहे असे सर्व भारतीय आहेत, असे सर्व हिंदू आहेत, अशी ती त्यांनी मांडणी केली. त्याच्यामध्ये इतर सर्व धर्मीय की ज्यांच्यासाठी ही पुण्यभू नाही आहे किंवा ज्यांचा जन्म इथे पूर्वंपार त्यांच्या इतिहासाप्रमाणे इथं झालेलं नाही असे सगळे एक्सक्लूड होतात. राहुल गांधी यांच्यासाठी ही मांडणी म्हणूनच पूरक ठरते की श्री नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीचं राजकारण करते आहे, त्यांचं म्हणणं आहे त्यामध्ये इतर धर्मीयांना, हिंदू सोडून इतर धर्मियांना जे टार्गेट केलं जातं आहे, तर ते कशा पद्धतीनं त्यांना लक्ष केलं जातं आहे हे सांगता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जे पूज्य असलेली मंडळी आहेत त्यांची विचारधाराच कसा संघ पुढं नेतो आहे, भारतीय जनता पार्टी पुढं नेते आहे, अशा पद्धतीची त्यांची मांडणी करताना ते जाणीवपूर्वक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीनं महत्त्वाचे असलेले विदा सावरकर यांच्यावरती टीका करत आहेत. आता ती टीका करत असताना त्यांनी महाराष्ट्र निवडला आहे, ते जाणीवपूर्वक इथं बोलत आहेत आणि म्हणून मी म्हटलं की राहुल गांधी यांच्या या यात्रेचं व्यवस्थापन करत असलेल्या मंडळीच्या लेखी इलेक्ट्रल पॉलिटिक्स महत्त्वाचं नाही आहे, तर 2024च्या नंतर ह्या देशातलं राजकारण, कारण आता बऱ्याच जणांनी हे गृहीत धरलेलं आहे की श्री नरेंद्र मोदी हेच 2024ला सुद्धा पुन्हा सत्तेवरती येतील, कारण विरोधक हा विस्कुटलेला आहे. नरेंद्र मोदी यांच्यासमोर तसा प्रबळ असा नेता या देशामध्ये दिसत नाही आहे. राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांची जेव्हा तुलना होते तेव्हा राहुल गांधी यांनी आत्ता जे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत, बेरोजगारी असेल, उद्योगधंद्यांच्या संदर्भातली गोष्ट असेल किंवा या देशामधलं जे सोशल फॅब्रिक्स आहे ते ज्या पद्धतीनं उद्ध्वस्त होत आहे अशा पद्धतीची त्यांची मांडणी आहे. आरोग्यविषयक काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते यानं त्या निमित्ताने, म्हणजे या किमान यात्रेच्या निमित्ताने तरी चर्चेत आलेले आहेत. म्हणजे माध्यमंसुद्धा श्री राहुल गांधी हे ज्या शेतकऱ्याला भेटतात, ज्या बेरोजगार तरुणाशी बोलतात, त्यांच्याकडे जाऊन तिथं त्यांच्याशी संवाद साधतात. म्हणजे राहुल गांधी यांनी जे मुद्दे आत्ता चर्चेत आणायचं ठरवलेलं आहे त्या मुद्द्यांना कुठेतरी मुख्य माध्यमामध्ये राहुल गांधी ज्यांना भेटले त्यांच्या निमित्ताने स्थान मिळताना दिसतंय. पण मग असं असताना जो एक ठरलेला प्लॉट आहे की हिंदू जे बहुसंख्य आहेत त्यांचं राजकारण भारतीय जनता पार्टी करते आहे, तर त्या बहुसंख्याक वादाला तोड देण्याचा, त्याला प्रतिवाद करण्याचा काँग्रेस पक्षाचा प्रयत्न आहे. तुम्हाला आठवत असेल तर आम्हीच ही बातमी ब्रेक केली होती की महाराष्ट्रातले जे
250पेक्षा अधिकचे लेखक आहेत, त्यांनी श्री राहुल गांधी यांची दुपारी भेट घेतली त्या दिवशी आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमचं सॉफ्ट हिंदुत्वसुद्धा मान्य नाही आहे काँग्रेस पक्षाचं, कारण हार्ड हिंदुत्वाच्या विरोधात म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्वामध्ये त्याला विरोध म्हणून काँग्रेस पक्षाचं सॉफ्ट हिंदुत्व म्हणजे श्री राहुल गांधी यांचं जानवं घालून मी जनवेधारी ब्राह्मण आहे असं सांगणं किंवा मंदिरामध्ये जाणं हे आम्हाला मान्य नाही आहे, अशा पद्धतीची मांडणी त्यांनी राहुल गांधी यांच्याकडे केली. थोडक्यात आजपर्यंत काँग्रेस पक्ष नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतर ज्या पद्धतीचं राजकारण करतो आहे तेही आम्हाला मान्य नाही आहे असं या लेखक मंडळींनी राहुल गांधी यांना सांगितलं. आणि जर स्वतः राहुल गांधी असा विचार करत असतील की 2024च्या निवडणुकीच्या पुढे जाऊन मला काँग्रेस पक्षाची बांधणी करायची आहे किंवा या देशातला भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाला प्रतिवाद म्हणून नवा मुद्दा मांडायचा आहे, तर ते तशा पद्धतीनं मांडणी करताना दिसत आहेत. हे सगळं सांगत असताना आपण असं म्हणत नाही आहोत की राहुल गांधी यांचं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भातलं जे वक्तव्य आहे ते योग्य की अयोग्य आहे हे प्रेक्षकावरती आपण सोडू. आता याच्यातनं अडचण काय झाली आहे बघा. ज्यांना इंदिरा गांधी यांचा स्वातंत्र्योत्तर कालखंडातला पंतप्रधान पदाचा कालखंड ज्यांनी अभ्यासला असेल तर त्यांनी 2 महत्त्वाच्या गोष्टी इंदिरा गांधी यांनी केल्या. त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उल्लेख कधीही हिंदूंचा पक्ष असा केला नाही. ये बनिया की पार्टी है असं त्या म्हणायच्या. म्हणजे जो बहुसंख्य वर्ग आहे या देशातला त्याचं भारतीय जनता पार्टी प्रतिनिधित्व करते असं इंदिरा गांधी यांनी कधीही सांगितलं नाही. आणि हे खरं आहे, हे ऐतिहासिक दस्त आहेत की इंदिरा गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्या कार्याचं कौतुक केलं आणि त्याबद्दल 4 स्तुतीपर शब्द त्यांनी लिहिले. म्हणजे मला हे आठवत नाही आहे की इंदिरा गांधी यांनी कधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपशब्द ज्या पद्धतीचे आत्ता श्री राहुल गांधी महाराष्ट्रासमोर मांडतायत त्यातला कुठलाही शब्द श्रीमती इंदिरा गांधी यांनी कधी उच्चारला. अलीकडच्या काळामध्ये विशेषतः 2000च्या नंतर ही अशी मांडणी झालेली आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर हे माफीवीर होते, त्यांनी ब्रिटिशांच्या समोर शरणागती पत्करली नाही. पण ह्यातला राजकारणाचा भाग असा की इंदिरा गांधी यांनी भारतीय जनता पार्टीचं ये बनिया की पार्टी है असं म्हणणं याचा अर्थ आम्ही सुद्धा बहुसंख्याकांचं प्रतिनिधित्व करतो असं सांगणं आहे. इंदिरा गांधीपर्यंतच्या कालखंडामध्ये हे अशाच पद्धतीची मांडणी झालेली आहे. जर कुठल्याही प्रेक्षकाला यापेक्षा वेगळी काही मांडणी मधल्या काळात कुणी इंदिरा गांधीपर्यंत केली असेल, अगदी राजीव गांधी यांच्यापर्यंत केली असेल तर कुणाला आठवत असेल तर या कमेंट बॉक्समध्ये खाली सांगा. आता यातनं अडचण होणार आहे ती शिवसेनेची होणार आहे. कारण शिवसेनेनं हे आमचं जे हिंदुत्व आहे हे शेंडी जानव्याचं नाही आहे, आमचं हिंदुत्व हे प्रबोधनकारक ठाकरेचं हिंदुत्व आहे. आम्ही मंदिर आणि तिथल्या पूजा अर्चापेक्षा हिंदूंच्या इन्क्लुसिव्हनेसवरती विश्वास ठेवतो अशी जी मांडणी केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांना काही गोष्टी सोडता आलेल्या नाही आहेत. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर ही त्यांना सोडता न येण्यासारखीच गोष्ट आहे. कारण श्री संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर ते बाहेर आले तेव्हा त्यांनी स्वतःची तुलना कशाशी केली आहे तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जी काळ्या पाण्याची जन्मठेप शिक्षा झालेली होती त्या शिक्षेशी केलेली आहे. आता संजय राऊत जी मांडणी करतात त्या मांडणीमध्ये विनायक दामोदर सावरकर हा अविभाज्य भाग आहे त्यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याशी निगडीत असलेला. कारण हे खरंच आहे की ज्या पद्धतीचं हिंदुत्व विदा सावरकर यांनी मांडलं ते अनेक जणांना न पचणार आहे, बुद्धिप्रामाण्यवादी आहे, विज्ञाननिष्ठ आहे. आणि म्हणून जेव्हा शिवसेनेनं विनायक दामोदर सावरकर हे आमचेच आयकॉन आहेत अशी मांडणी केली तेव्हा त्याला छेद देणारी मांडणी हे जर राहुल गांधी आपल्या मोठ्या लार्जर पर्स्पेक्टिव्हमध्ये असलेल्या मांडणीत सतत करत राहत असतील किंवा राहणार असतील तर ही पुढे सुद्धा शिवसेनेची मोठी अडचण ठरू शकते. कारण काल भलेही श्री उद्धव ठाकरे यांनी RSSला हा प्रश्न विचारला की त्यांनी हे प्रश्न विचारू नये की जे स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी नव्हते. म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं स्वातंत्र्याचा लढा जेव्हा सुरू होता त्या लढ्यामध्ये, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925ची, हिंदू महासभेची स्थापना 1915ची आणि 1925 आता 100 वर्ष पूर्ण होतील, त्या काळामध्ये स्वातंत्र्याचा लढा जेव्हा सुरू झाला तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या स्वातंत्र्य लढ्यामध्ये नव्हता अशी मांडणी ही पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी केली. पण यांनी, कारण या पद्धतीची मांडणी यापूर्वी पण झालेली आहे, पण जेव्हा जेव्हा अशा पद्धतीचे टोकदार शब्द शिवसेनेला मान्य असलेले हिंदू आयकॉन्स याच्यावरती काँग्रेस पक्षाकडनं असे प्रश्न उपस्थित केले जातील तेव्हा तेव्हा शिवसेनेची अडचण होणार आहे. आणि काल तशी भूमिका श्री
उद्धव ठाकरे यांना घ्यावी लागली की जे राहुल गांधी म्हणतायत ते आम्हाला मान्य नाही आहे. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आमचा हा प्रश्न आहे. आता अडचण अशी आहे की इलेक्ट्रल पॉलिटिक्स काँग्रेसला भलेही करायचं नसेल, राहुल गांधी यांना करायचं नसेल, पण शिवसेनेला तर ते करायचं आहे. कारण शिवसेनेसारख्या मोठ्या पक्षामध्ये एक असा प्रादेशिक राजकीय पक्ष की ज्यांनी या देशामध्ये पहिल्यांदा कट्टर हिंदुत्ववादी भूमिका मांडली, त्या पक्षासमोरचं प्रमुखच आव्हान आपण हिंदुत्ववादी आहोत, फक्त ते वेगळ्या परिप्रेक्षात आहोत हे सांगण्याचं आहे. आणि त्या पक्षासमोरचं हे आव्हान आहे की त्यांचे जे फुटून गेलेले 40 आमदार आहेत त्यांना पराभूत करणं आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा आपलं जे मूल्य आहे ते दाखवणं. सो त्यांना हे परवडणारं नाही आहे की जो राहुल गांधी यांचा विचार आहे की मी 2024च्या नंतरचा विचार करतो आहोत, पण हे शिवसेनेला परवडणार नसल्यामुळं येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीमध्ये जर भारतीय जनता पार्टीकडनं असा प्रश्न उपस्थित केला गेला की राहुल गांधी यांचं म्हणणं तुम्हाला मान्य नाही आहे, पण तरीसुद्धा तुम्ही त्यांच्याबरोबर एकत्रित आहात, तर 1, 2, 3, 4 अशा मुद्द्यांना प्रतिवाद करताना शिवसेनेची दमछाक होऊ शकते. आपण काय प्रयत्न करतो आहे की महाराष्ट्रामध्ये दिवसभरात एक महत्त्वाची जी घडामोड घडते त्याचं विश्लेषण करण्याचा, आणि अशी घटना की जी पुढेही चालून त्या घटनेचे कांगोरे, ती घटना पुढं वाढतच जाणार आहे. कारण उद्याच्या या सभेच्या आधी अशा पद्धतीची सभा रोखून ही जी यात्रा आहे ही रोखाच तुम्ही, अशी भूमिका शिंदे गटाचे खासदार श्री राहुल शेवाळे यांनी घेतली. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावरती अतिशय कठोर शब्दामध्ये त्यांनी तो शब्द वापरला की जो आपण पुनरुच्चार करू शकत नाही. काल मुंबई भाजपचे अध्यक्ष श्री आशिष शेलार यांनी तर राहुल गांधी यांना बेअक्कल म्हटलं. आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही भूमिका घेतलेली आहे की आम्ही राहुल गांधी यांची सभा उधळून लावू. तर हा मुद्दा इतक्यात मिटणार नाही आहे. इथून पुढे राहुल गांधी यांची सभा पुढं चालतच राहणार आहे आणि प्रत्येक वेळेला या मुद्द्याच्या अनुषंगाने ही चर्चा होत राहील. सो आपण हा प्रयत्न करतो की आज दिवसभरातली महत्त्वाची घडामोड की काय आहे, त्यामागचं राजकारण काय आहे, पुढं त्याचे संभावित परिणाम काय होऊ शकतात. सो थांबूया आपण इथे. मधल्या वेळेला तुमचा उत्तम प्रतिसाद आहे. कारण माझ्या मते पत्रकारांनी कुठली गोष्ट ऑब्जेक्टिव्हली मांडावी, त्यांच्या विचारधारा हा एडिटोरियल कॉन्टेंटचा भाग आहे. जिथे तुम्हाला एडिटोरियल स्टँड घ्यायचा आहे तिथे तुम्ही तो घ्या. आपण फक्त मधल्या वेळीतनं याच्या मागचं राजकारण पुढं संभावित काय होऊ शकतं ते ऑब्जेक्टिव्हली बघण्याचा प्रयत्न करतो आहे. सो माझे आणि ABP माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया अकाउंट्स आहेत ते फॉलो करायला लागा. तुमच्या काही कन्स्ट्रक्टिव्ह सूचना असतील तर त्याचंही मनपूर्वक स्वागत आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.